दुधी भोपळा आणि दुधी भोपळ्याची भाजी करत आहे. हे चिरून घेतलेला आहे दुधी भोपळा. आता कढईमध्ये तेल घेऊया. साठी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता त्या कढईमध्ये तेल तापलेलं आहे. आपण फोडणी देऊया. मिरची, लसूण पेस्ट, जिरे, मोहरी हे आता चांगल्या प्रकारे भाजलं आहे. आता आपण भोपळ्याची फोडी टाकून घेऊया. दुधी भोपळा जो मोठा असतो लांब आणि फोडी टाकून हलवून घेऊया. मिक्स करून घेतलेला आहे. काळ्या तिळाचं कूट आणि मीठ टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता तुम्ही. कारळाचं कूट, काळे तिळ असतात ना त्याचे कूट असतो तो बारीक. आणि असं हलवत जायचं. बोल. आणि जरा मग मध्ये पाणी दे जरा. कट कर. कट कट कट